नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्याच किचन अँड ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आज मखाना खीर करणार आहे, जे की आपल्या लक्ष्मीला आवडते. नवरात्रीमध्ये देवीला भोग असतो मखाना खिरीचा, तर ते मी आज बनवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: एक बाऊल आपण मखाने घेतलेत, चवीनुसार साखर, वेलची पावडर, केशर, ड्रायफ्रूटचे सगळे तुकडे घेतलेत मी, जे की पिस्ता, काजू, बदाम, मनुका, पुन्हा बिया घेतल्यात खाली त्याच्या भोपळ्याच्या बिया वगैरे असं घेतले ड्रायफ्रूट्स. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, थोडी काजू बदाम घेतलेत वाटून टाकण्यासाठी मध्ये, आणि तूप घेतले. तर आपल्याला सर्वात पहिले कढई गॅसवर ठेवून घेतलेली, गॅस चालू केलेला आहे. आता आपल्याला कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं, अर्धा चमचा, आणि हे मखाने जे आहेत ना ते आपल्याला हलके हलके भाजून घ्यायचे. मखाना खाण्याचे फायदे खूप असतात. मखाना खाण्यामुळे आपले हाडं मजबूत होतात, आपल्या शरीराला कॅल्शियम भरपूर भेटतं. पुन्हा आपलं ज्यांना शुगर असते त्यांचं शुगर कंट्रोल राहतं, वजन वाढत नाही. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी मखाना खाणं एक चांगला पर्याय आहे बघा. मखान्यामुळं ब्लड शुगर कंट्रोल राहतं. मधुमेही लोकांना कसं त्याचा फायदा होतो. मखान्यामध्ये फायबर जास्त असतात, कॅल्शियम जास्त असतात. पुन्हा ज्यांना कब्ज होते, सारखा कफ होतंय, त्यांच्यासाठी पण फायद्याचा आहे मखाना. आपण मखाण्याचा चिवडा सुद्धा करून खाऊ शकतो. आज मी मखाना खीर बनवत आहे. चला, आपले मखाने भाजून घेतलेले आहेत. आता मी थोडं तूप टाकले, 1 चमचा गाईचंच. आता त्याच्यात आपल्याला थोडे ड्रायफ्रूट्स फोडून घेतलेली ती थोडे भाजून काढायचे. चला, आपले ड्रायफ्रूटचे तुकडे भाजून घेतले तुपामध्ये थोडे. हे पण काढून घेते आता ह्याच्यात. तर आता ह्याच्यात अर्धा लिटर दूध टाकून घेते. तर आपण चवीनुसार साखर टाकूयात. चवीनुसार साखर, जे आपल्याला जसं गोड पाहिजे तशी साखर टाकायची. आम्हाला कमी गोड लागतं म्हणून मी थोडी साखर टाकलेली आहे. त्याच्यात ही विलायची पावडर करून घेतलेली ती टाकूयात. थोडे केशरच्या 4-5 काड्या टाकूयात. केशरनं पण एकदम कलर पण येतो दुधाला, आणि चव पण छान लागते, वास पण येतो मस्त. आपल्याला आता थोडी मखाने वाटून घ्यायचे, थोडीशी पावडर करून. आपण हे ड्रायफ्रूट्स आणि थोडी मखाने मिक्सरला थोडेसे वाटून घेऊयात जाडसर मध्ये टाकण्यासाठी दुधामध्ये. आपण सगळी जाडसर पावडर तयार केलेली आहे मखाण्याच्या आणि काजू बदाम टाकून. हे फोडून घ्यायचं दुधामध्ये. हे चला, आपण हे ड्रायफ्रूट्स त्याच्यात टाकून घेऊया आता वरती. आणि ह्याला असं 5 मिनिटं आता उकळू द्यायचं आहे.
शिजू द्यायचं चांगलं 5 मिनटं. पहा मस्त आपली मखाना खीर बनत आहे. आणि सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि मखाना कसा मिळतो माहिती आहे का तुम्हाला? तर हा मखाना आहे ना, मोठमोठ्या तलावामध्ये लोक शेती करतात. तर त्याच्यामध्ये कमळ उगवल्यानंतर जे कमळाचे पानं असतात की नाही, तर त्या पानामध्ये कमळाचं बी तयार होतं. शेतकरी लोक काढून त्याला भाजतात आणि भाजल्याच्या नंतर वरचं टर्कल निघून जातं आणि मधले मखाने असे तयार होतात आपले, की जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे असतात. आपल्या स्त्रियांना तर खूप फायदा असतो ह्याच्यामुळं. त्यांची प्रजनन क्षमता वाढते आणि हे खाण्यामुळं, मखाने खाण्यामुळं. हाडांसाठी चांगलं आहे. कॅल्शियम फायबर भरपूर प्रमाणात आहे. तर पौष्टिक खीर आहे खूप. आपली खीर बनवून तयार होत आहे. चला आपली मखाना खीर तयार झालेली आहे. आपण त्याच्यावर थोडेसे असे ड्रायफ्रूट टाकून घेऊया आता मस्तपैकी. चला मखाना खीर कशी झालेली आहे कमेंट करून सांगा. लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके बाय बाय. भेटू आता पुढच्या रेसिपी बरोबर.